अकोलेकरांनो, फक्त 2 मिनिट लक्ष द्या. मी 2009-10-11 साली पुण्यात डीएडला होतो. दुपारच्या सुट्टीमध्ये आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आम्ही वर्तमानपत्र वाचत बसायचो. त्यावेळी वर्तमानपत्रात एक बातमी बऱ्याचदा वाचायला मिळायची की नाशिकहून सिन्नर, संगमनेर, अकोले मार्गे रेल्वे पुण्याला जाणार. आम्हाला असं वाटलं आपण ऍडमिशन घ्यायला लालपरीनं आलो, पण किमान रिझल्ट घेऊन जाताना तरी झुकू 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 आगीन गाडीनं जाऊया. पण रेल्वे आली नाही. आज ती येताना दिसते, पण मार्ग बदललेला दिसतोय. ज्या मार्गाने अकोल्याची रेल्वे नेण्याचा घाट घातला जातोय ना, त्या मार्गाने रेल्वे कशाला? बुलेट ट्रेन द्यावा की, कुणाचं काही म्हणणं नाही. पण अकोलेकरांच्या हक्काची रेल्वे का रोखताय? कारण रेल्वे म्हणजे संध्याकाळी जेवणावळीला आमच्या गावामध्ये येणारी लालपरी नाही, की जी आज आली नाही मग उद्या एक पत्र देऊन परत आणता येईल. रेल्वे म्हणजे हजारो लोकांच्या पोटाची सोय करणारी अन्नपूर्णा आहे. रेल्वे म्हणजे हजारो लोकांना विकासामध्ये न्हावून काढणारी गंगा आहे. आणि ही विकासाची गंगा आमच्या दारातून जावी याच्याकरता आपल्याला लढा तर उभा करावा लागेल. आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने हा लढा काही लोकांनी उभा केलाय. त्यामध्ये श्री अजितराव नवले, श्री बाजीराव शेठ दराडे, श्री महेशराव नवले आणि आणखीनही अनेक अनेक मान्यवर मंडळींनी हा लढा उभा केलाय. आपण सगळ्यांनी या लढ्याला बळ दिलं पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. पुढारी तर येतील, शेतकरी तर येतील, नोकरदारांनी आलं पाहिजे, व्यावसायिकांनी आलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी सुद्धा आलं पाहिजे, आमच्या महाराज मंडळींनी सुद्धा आलं पाहिजे. कुणीच म्हणू नये की माझं काय काम. मिरची उसातली असली ना तरी ती सुद्धा कालवणाला चालते. लढा जर भक्कम करायचा असेल ना तर सगळ्यांनी बहुमताचं एकमत दाखवलं पाहिजे. सगळ्यांनी दाखवलं पाहिजे. म्हणून उद्याच्याला जे संगमनेरमध्ये मोठं आंदोलन होतंय त्या सगळ्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊया. एक गोष्ट सांगतो, अभी नहीं तो कभी नहीं. आय रिपीट, रेल्वे अभी नहीं